गेल्या 18 वर्षांपासून राज ठाकरेंसोबत राहिलेले त्यांचे शिलेदार वसंत मोरे यांनी आज मनसेला रामराम ठोकला। मनसेचा निरोप घेताना भाऊक झालेल्या मोरेंनी राज ठाकरेंवर काहीही टीका न करता स्मूथ एक्झिट घेतली। मनसेचा पहिला खासदार व्हावा हे स्वप्न पाहणाऱ्या मोरेंचा नेमका कशामुळे स्वप्नभंग झाला, मनसेतील कुठल्या गोष्टी त्यांना त्रासदायक ठरल्या हे मांडायला मात्र ते विसरले नाहीत। बघूया याबाबतचा खास रिपोर्ट। माझा जो आजचा त्रास आहे, मी कोणत्या परिस्थितीने काल रात्रभर झोपलेलो नाही। इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही। मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे, प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गाऱ्हाणं मांडत आलोय। माझ्या सगळ्या पदांचा मी माझे स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दूर कापलेले। मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही। गेली 15 वर्ष राज ठाकरेंच्या शब्दाखातर वाटेल ते करायला तत्पर असणारे वसंत मोरे, पुण्यात मनसे वाढवण्यासाठी धडपडणारे वसंत मोरे, बडे चेहरे मनसेला रामराम करत असताना राज ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले वसंत मोरे। मात्र याच वसंत मोरेंनी साष्टांग दंडवत घालत राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। मनसे प्रमुख राज ठाकरेंना पत्र धाडत पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा त्यांनी दिलाय। 18 वर्षांनी मनसे सोडताना वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला होता। अश्रूंबरोबर मनात साचलेल्या खदखदीला देखील वाट मिळाली होती। इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधून जातोय तो लोकांना माहिती आहे। माझा जो आजचा त्रास आहे, मी कोणत्या परिस्थितीने काल रात्रभर झोपलेलो नाही। मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला। मी रात्री विचार केला, कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल, अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले, परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही। मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे, प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गाऱ्हाणं मांडत आलोय। वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र करताना राज ठाकरेंवर कोणतीही टीका केलेली नाहीये। मात्र अमित ठाकरेंशी तासभर साधलेल्या संवादाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। अमित साहेब असतील, मी 10 ऑक्टोबरला अमित साहेबांपुढे सुद्धा हे सगळे विषय माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस माननीय अमित साहेब माझ्या संग 1 तास बसले होते, 1 तास बोलले होते, मी 10 ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी माननीय अमित साहेबांच्या पुढे मांडल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा माननीय अमित साहेबांनी माझा 1 तास सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या। परंतु त्याच्यानंतरनं त्या विषयावरती कुठल्याही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाही। पुण्यात मनसेचा पहिला खासदार होण्याचं स्वप्न वसंत मोरे यांनी पाहिलं होतं। मात्र पक्षात त्यांचा कसा गेम झाला त्यांच्याकडूनच ऐका। तर दुसऱ्या पक्षांकडनं किंवा महाविकास आघाडीकडनं इच्छुक आहात असंही बोललं जात होतं। असं आतापर्यंत कुठली चर्चा नाहीये, मी सुद्धा त्या संदर्भात कुठलीही चर्चा केलेली नाहीये। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मला पुण्यामध्ये इच्छुक म्हणून मला नक्की संधी देईल आणि त्या संधीचं मी 100% सोनं करेल। वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला। जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली आणि अशाच 15 वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही। त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझे स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले। वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया देऊ नये असं फरमान राज ठाकरे यांनी सोडलं। मात्र वसंत मोरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांवर आरोप केल्यानंतर त्यांचे एकेकाळीचे साक्षीदार आणि पक्षातले विरोधक साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत प्रत्युत्तर दिलंय। ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी राज ठाकरे हे नाव स्वतःपासून खोडलं त्याला आम्ही ओळखतही नाही अशा शब्दात साईनाथ बाबर यांनी पलटवार केलाय। याच साईनाथ बाबर यांना प्रमोशन देण्याबाबत शर्मिला ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं होतं। आरती, साईनाथ, बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात, त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय, दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल।
तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला. आता मार्च एप्रिलपासून निवडणुका चालू होतील, ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या ते पुढच्या वर्षी महापालिका लागतील, पण तरी सुद्धा आमची कामं थांबत नाही. मनसेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंचं पुढचं पाऊल काय असेल? आता जी आहे ते फायनल आहे का? तुम्ही राजीनामा देऊन पक्षातच राहणार आहात की फायनल म्हणून काय करतात? मी माझे परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दूर कापलेले आहेत. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही. इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये. माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये. पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं. पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार. पुणेकर म्हटले की नाही थांबायचं, मी थांबणार. भविष्यात काम करणार नाही हे जरी वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं नसलं तरी देखील त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. मनसेचे नेते वसंत मोरेंनी अखेर आज 18 वर्षांनंतर मनसेला सोडचिठ्ठी दिली, अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यांच्या राजीनाम्याचं कारण विचारल्यानंतर पक्षातल्याच काही लोकांनी त्यांच्या विरोधात काम केल्यामुळे, निगेटिव्ह रिपोर्ट राज ठाकरेंना पाठवल्यामुळे आणि सतत कुरघोडीचं राजकारण केल्यामुळे पक्ष सोडतो आहे असं वसंत मोरेंनी सांगितलं. वसंत मोरेंनी हे आरोप केले खरे, पण या आरोपांवर पुढून कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत आली नाही. वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आताही ते पुणे लोकसभा लढणार आणि जिंकणार अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. येत्या काळात वसंत मोरे कुठल्या पक्षाच्या तिकिटावर लोकसभा लढवतात हे पाहावं लागेल. 18 वर्ष मनसेत घालवून सूर न गवसलेल्या वसंत मोरेंची आजवरची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे त्यावर देखील एक नजर टाकूया. 2006 मध्ये मनसेच्या स्थापनेपासून पुण्यात पक्ष रुजवण्यात मोलाचा वाटा. 2007 मध्ये पुणे महापालिकेत मनसेचे 8 नगरसेवक निवडून आणण्यात मोलाची कामगिरी होती. 2012 मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत वसंत मोरेंनी पुन्हा एकदा बाजी मारली. तर 2017 मध्ये वसंत मोरे हे पुणे महापालिकेत पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून विजयी झाले. 2021 मध्ये वसंत मोरेंची पुणे शहराध्यक्षपदी बढती झाली. 2009 आणि 2019 मध्ये वसंत मोरेंनी हडपसरमधून विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. यंदा मनसेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. कधी राज ठाकरेंच्या भूमिकेला कंटाळून तर कधी मनसेत भविष्य नाही याची जाणीव झाल्याने आजवर अनेक नेत्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय. त्यामध्ये राम कदम, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, शिरीष पारकर, वसंत गीते, हेमंत गोडसे, हर्षवर्धन जाधव, दिलीप लांडे, रवींद्र धंगेकर, शरद सोनावणे, मंगेश सांगळे आणि राहुल ढिकले ही त्यातली प्रमुख नावं आहेत ज्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. लोकसभेच्या तोंडावर वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी देणं हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण याची व्याप्ती फक्त एका पदाधिकाऱ्याच्या राजीनाम्यापुरती मर्यादित नाहीये, तर उरल्या सुरल्या मनसेत किती खदखद आहे याचा हा जिवंत पुरावा म्हणायला हवा. ऋषिकेश चव्हाणसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.